गटाला मिळालेला आहे. कसं बघता तुम्ही याकडे? अपेक्षित होतं का? याला जोडूनच राज्याचे चित्र पाहता शिंदेना आणि अजित पवारांना मतदारांनी नाकारले असं वाटतं. बघा, शिंदेना जवळजवळ 7 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे फक्त उद्धव ठाकरे साहेबापेक्षा 2 जागा त्यांना कमी मिळालेल्या आहेत. त्यांची चांगली कामगिरी आहे. आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या, यातली 1 जागा आमची आली. त्यामुळे आम्हालाही चांगलं, आम्हाला गेल्या वर्षी 1च जागा होती, त्यावेळेला 1 जागा मिळालेली आहे. त्यामध्ये फारसं निराश होण्याचं कारण नाही. बारामतीमध्ये लोकांनी असा विचार केला दिसतो की लोकसभेला सुप्रिया ताई आणि खाली अजितदादा. मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा आपले उपमुख्यमंत्री 2 लाख मतांनी निवडून येतील आणि राज्यात ते उच्चांक करतील. खरं तर कारण लोकसभेला वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार. खरं तर ह्या सगळ्या कारण होतं की शक्ती महाग आहे. त्यामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 15 आणि तशी राधानगरी भद्रगड मतदारसंघाची सुद्धा 25-30 गावं यामध्ये येत आहेत. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता आणि या सगळ्या मंडळींना विरोधी घालण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती. त्याचा परिणाम झाला. स्वतः शाहू महाराजच राहिल्यामुळं त्याचाही फार मोठा परिणाम झाला. महायुतीच्या नेत्याची तयारी करणाऱ्या नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा म्हणायची का? ज्या पद्धतीनं नाही, आता मी तुम्हाला सांगितलं अनेक जी कारणं आहेत, याचं आता आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेला ही कारणं पुन्हा येणार नाही. यामुळे लोक आणि मतदार नाराज होणार नाहीत, याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल. ज्या पद्धतीचं ज्या काम केलं तर संजय मंडलिक यांचा पराभव ईश्वर देखील येऊन या ठिकाणी करू शकत नाही. काय नेमकं झालं? मग प्रामाणिकपणे काम केलं नाही की काय म्हणायचं? नाही, अजून आपल्याला प्रत्येक गावावरचे आकडे आल्यानंतर काय होईल ते आपल्याला समजेल. परंतु माझा असा अंदाज होता की कागलच्या मताधिक्यावर प्राध्यापक संजय मंडलिक निवडून येतील. परंतु याला फार मोठा जो छेद होता त्याला बसलेला आहे आणि माझीसुद्धा अनपेक्षितपणे हा धक्का आहे. या पराभवामध्ये शक्ती तो एक परिणाम दिसून येते की आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत ज्यावेळी निकाल लागायचे होते त्यावेळेस भुजबळ म्हणाले होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजावर याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे ते नेरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्यांना यश आलं असं वाटतंय. परंतु NDA ही सत्ता येणार आहे. मोदीसाहेब 2 दिवसात शपथ घेणार आहे. दादांच्या गटातील जे काही आमदार आहेत त्यांची कुठेतरी चलबिचल सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तसं काय आहे का? काहीही चलबिचल होणार नाही. ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील आणि महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने सगळे निवडून लढतील, कारण ही चलबिचल होणार काही गरज नाही. कारण जे लोकसभेत झालंय ते विधानसभेत होत नसते. विधानसभेत लोक वेगळा विचार करतात. संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा होता. हे नॅरेटिव्ह सेट करणे काल प्रतिक्रिया देताना मी हेच व्यक्त केलेल्या होत्या भावना. जवळजवळ 6 लाख लोकांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना मतदारांनी मतदान केलेलं आहे. वास्तविक त्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. कारण एकूण देशामध्ये असलेली परिस्थिती आपल्याला बघितलं असाल की अनेक ठिकाणी अशा पडझडी झाल्या. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील थोडीशी पडझड झाली. परंतु 1 जागा महायुतीची आम्ही राखण्यामध्ये आम्हाला यश आलं. परंतु कोल्हापूर जागा आम्ही राखू शकलो नाही. त्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जी उमेदवारी असणं, त्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या राज्यामध्ये, जसा मराठा आरक्षणाचा असेल, कांदा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेलेला आहे. त्या शक्ती मार्गाबद्दल काही लोकांची नाराजी होती. दलित आणि विशेषतः मुस्लिम समाज यांचे अनेक म्हणजे आता त्याची कारणमीमांसा आम्ही करू, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि महायुतीला एक दिल्यानं हातात हात घालून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आपली सगळी मतं अशा विधानसभा मतदारसंघामध्ये होती, मात्र तिथं देखील अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. काय नेमके याची कारण आहेत? नेत्यांचं कुठेतरी ऐकलं नाही असं म्हणायचं. तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अंदाजे 15,000 मताधिक्य आम्ही राखू शकलो. त्या ठिकाणी आम्हाला 70,000 ते 80,000 मताधिक्याची आमची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. कारण जो परिणाम सगळीकडे झाला तो तिथेही झाला. चंदगडमध्ये तरी आम्ही जवळजवळ 8,000 का 9,000 मतांनी मायनसच गेलो. आणि विशेषतः करवीर आणि राधानगरी भद्रगड या दोन्ही मतदारसंघामध्ये फार मोठं आपल्याला मताधिक्य आमचं घटलं. त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू.
परंतु दक्षिणेचं मी मनापासून कौतुक करेन की फक्त 6,000चा मताधिक्य ठेवण्यामध्ये हे आमचे अमल महाडिक हे आपले माजी आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले आणि शहरामध्ये सुद्धा उत्तर त्यामध्ये सुद्धा 10,000पर्यंत मताधिक्य आम्ही म्हणजे त्यांना रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तुम्ही कायम प्रचाराच्या दरम्यान